स्वतःच्या भविष्यासाठी आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे, तुमच्या पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी आहे। आणि जोपर्यंत तुम्हाला वाटत असेल की पत्रकारिता हे जे चॅनल आहेत सगळे हे भिकारचोट विकत घेतले गेले, त्याच्यामुळे कुठल्याही चॅनलवरती सत्यता मांडली जात नाही। सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीचे जे आंदोलनाची तीव्रता आहे ते आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही TV9 मराठी बघा, ABP माझा बघा, जी 24 तास पहा, कुठलेही चॅनल घ्या, निखिल वागले सारखा एक निर्भीड पत्रकार या महाराष्ट्रात दुसरा कोणी आहे का मला दाखवा, कोणीच नाहीये। त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, कुठेतरी समाज माध्यमांवरती तुम्ही एक छोटासा व्हिडिओ करून टाकू शकत नाही। लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला। आपण जर आपल्या हक्कासाठी लढू शकलो नाही तर आपण माणूस नाही, आणि तुम्हाला भगतसिंग, राजकीय सुखदेव अण्णांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। म्हणून तरुण पिढीला माझं एक सांगणं आहे की शंड होऊ नका, थंड होऊ नका। या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, या बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आणि या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात। ही शंडांची भूमी नाही, थंडांची भूमी नाही, मर्दाची भूमी आहे। एवढाच एक पत्रकार म्हणून केतनवले तुमच्या समोर ही गोष्ट बोलतोय, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। आज पुन्हा एकदा प्रत्येक तरुणाला भगतसिंग होण्याची गरज आहे, आणि कोणाला माझ्यावरती गुन्हे दाखल करायची माझं ओपन चॅलेंज आहे। कसाही व्यवस्थेच्या विरोधात केतनवले एक पत्रकार म्हणून कायम लढत आला आणि आजही लढणार। या ठिकाणी आपण जर पाहिलं, कित्येक मुलं मारली गेली, कित्येक आपल्या आई बहिणीचे कपडे फाडले गेले, अनन्वित अत्याचार या दिल्लीमध्ये केले। अहो, त्या लाकडांच्या दांड्याला खिळे, हे सगळे RSSची पिलावळ त्या ठिकाणी सोडली होती। बीजेपीचे अनेक लोक त्या ठिकाणी लाटे काटे घेऊन पोलिसांच्या रूपानं त्या ठिकाणी आले, आणि बदनाम मात्र आपले पोलीस प्रशासन झालं। हा हल्ला, खिळे, आपल्याच मुलांवरती पोलीस कधी मारतील का? ही गोष्ट मला कदापि शक्य वाटत नाही। अनेक ठिकाणी अनेक दांडे त्या ठिकाणी पडलेले होते, अनेक मुलांचे डोकं फुटले, अनेक बैलांची डोकी फुटली। अहो, प्रकाश राज सारखा जो सिनेमातला विलन आज खऱ्या आयुष्यातला हिरो झाला, त्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी अमानुष मारहाण करण्यात आली, अभिजित तिप्पेंना मारहाण करण्यात आली। म्हणजे लोकशाही राहिली का? ज्या भिकारचोट मंत्र्याचा राजीनामा जर केंद्र सरकार घेत नसेल, तो मंत्री कोणामुळे झाला? लोकशाही